पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अनेक गुन्हेगारांना तिकीटे दिली, तेही सत्ताधारी पक्षानं, मी पालकमंत्री असलेल्या अजितदादा यांच्याच पक्षानं, मी जवळपास त्यांच्याच पक्षानं 5 तिकीटं दिली गेली. अगदी बंडू अंधेकरच्या टोळीतल्या 2 जे तुरुंगात आहेत मला त्यांनाही दिली गेली. नंतर इकडं एक बापू नायर, हा तर गुन्हेगार आहे ऑन रेकॉर्ड, पोलीस क्राईम त्यालाही तिकीट दिली. म्हणूनच पुणे पोलीस आयुक्तांनी एक यादीच तयार केली या निवडणुकीत जे लढत आहेत उमेदवार त्यातले गुन्हेगार. जवळपास 20 असे उमेदवार ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत गंभीर स्वरूपाचे. थेट सीएमने यादी पाठवली. सर काय नेमकं पुण्यातल्या निवडणुकीतल्या गुन्हेगारीचं? ती यादी जे क्रिमिनल एलिमेंट्स आहे त्याची यादी तयार करण्यात आलेली आहे, परंतु ती काही माननीय मुख्यमंत्री महोदयाला पाठवण्यात आलेली आहे, यामध्ये काही असं तथ्य नाही. आम्ही जे नेहमी आमचे प्रोसिजर असते अशा प्रकारचे लोकांचे इलेक्शन कमिशन आणि वरिष्ठ कार्यालयाला पाठवत असतो तसे झालेली आहे. खरी गोष्ट आहे, जे क्रिमिनल्स इलेक्शनमध्ये उभे आहे आणि जे क्रिमिनल्स अशा प्रकारचे कॅन्डिडेट्सला सपोर्ट करण्याची शक्यता आहे तशी पूर्ण यादी तयार करण्यात आलेली आहे. काही उमेदवार आहे ज्याचे क्रिमिनल पार्श्वभूमी आहे, काही क्रिमिनल्स आहे जे काही उमेदवाराला सपोर्ट करत आहे, काही क्रिमिनल्स अशा आहे जे तुरुंगात राहून इलेक्शन लढत आहे. सगळ्यांची आणि सगळ्यांचे सपोर्टर्सची पूर्ण बारकाईने त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. काही जे गंभीर आरोपी आहे किंवा त्यांचे कुटुंबाचे सदस्य जे लढत आहेत त्या ठिकाणी क्राईम ब्रांचचे असतील किंवा स्थानिक पोलीसचे असतील वेगवेगळी टीम्स पथके तयार करण्यात आलेली आहे. शेवटी निवडणूकचे काळात फ्री अँड फेअर इलेक्शन्स होईल. कोणत्याही प्रकारचे मसल पॉवर, मनी पॉवर इत्यादी गैरतंत्राचे वापर होऊ देणार नाही, यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे. आणि कोणी यामध्ये आपत्तीजनक कृत्य केला त्यांच्या विरुद्ध अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे. गजामारने तिकडे भोगावमध्ये बसून ज्याला आपण प्रतिबंधित केलेले पुणे शहरात येण्यासाठी तोही फोन करतो अशी माहिती मिळाली. अशी काही कंप्लेंट्स आली होती की ते बाहेर बसून काही मतदाताला दबाव आणण्याच्या दृष्टिकोनातून बोलवत आहे किंवा फोन करत आहे. त्यांना बोलवण्यात आला होता, त्यांना योग्य कायद्याची तंबी त्यांना देण्यात आलेली आहे, सक्त ताकीद देण्यात आलेली आहे आणि त्यांना परिसर सोडून कोणताही अशा प्रकारचे दबाव तंत्राचे वापर होणार नाही याची त्यांना शेवटची ताकीद देण्यात आलेली आहे. काही आपत्तीजनक गोष्ट किंवा काही फिर्याद आल्यास त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसची आहे. नाना पानकरे उमेदवार आहेत त्यांनी दगडफेक झाली माझ्या वस्तुस्थिती काय त्या विषयावर आता तपास चौकशी सुरू आहे. ते CCTV फुटेजेस आणि इतर गोष्टी बघण्यात येत आहे, कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता लेटेस्ट बानेरमध्ये काही पैसे वाटताना पकडण्याचं व्हिडिओ व्हायरल होतं, नेमकं काय? अशा प्रकारचे काही व्हिडिओ आमच्या समोर आलेले आहे, त्याबद्दल आणखी शहानिशा करण्यात येत आहे. जे कोणी पैसे वगैरेचे वाटप करण्याची गैरकृत्य इलेक्शनच्या काळात करतील त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. वेगवेगळे ठिकाणी आमचे SSTs, फ्लाइंग स्क्वॉड्स आणि आमचे पोलिसांची नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. अशा कोणीही अशा प्रकारचे पैशाची वापर इलेक्शनमध्ये करू नये असे आमचे आवाहन आहे. केल्यास आणि पकडला गेला तर अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका आमची आहे. आता यातले काही गुन्हेगार चुकून निवडून येण्याची शक्यता नाकारतील, त्यांना आपण कसं ट्रीट करणार? निवडून इलेक्शनमध्ये उभे राहण्याची ती त्यांचे डिसिजन आहे, त्याबद्दल मी काही टिप्पणी करू शकत नाही. परंतु निवडून आले की हारले त्याबद्दल आमचे पोलीसचे जे ॲक्शन आहे ते बदलत नाही. जिंकून आला आणि जरी कायद्याचे उल्लंघन केला अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. जोपर्यंत शांततेत मेनस्ट्रीममध्ये राहून नियमात चालणारची जर त्यांची भूमिका असते तर आमची कोणाची दुश्मनी नाही. परंतु निवडून आला आणि तर पोलीस कारवाई करतील नाही असं अजिबात नाही. निवडून आला आणि काही उल्लंघन काही गैरकायदेशीर केला आणखी जोरात कारवाई होईल हीच भूमिका पोलिसांची आहे. पुणेकरांना काय आवाहन? पुणेकरांना आमचे तर्फे आश्वासन आहे की आम्ही शहरात कायदा सुव्यवस्था निवडणूक काळात पण आणि पुढे पण अबाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे, तयार आहे. आणि कोणीही ॲबिरेशन्स किंवा व्हायलेशन्स करतील अत्यंत जोरात कारवाई करण्यासाठी पूर्णपणे दल सुसज्ज आहे. हे होते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांनी सांगितले की गुन्हेगार जरी इलेक्शन लढत असले तरी ते जिंको किंवा हरो त्यांच्यावरच्या कारवाईत कुठलाही फरक पडणार नाही. आमच्या दृष्टीने ते गुन्हेगारच आहेत आणि जे काही पैसे पुढं हे इलेक्शन दरम्यान सापडले त्यांच्यावर एक कडक कारवाई होईल. एकूणच पुणे पोलीस एकदम ज्याला आपण म्हणतो ॲक्शन मोडमध्ये दिसतं इलेक्शनमध्ये कुठल्याही गडबडी होऊ नये म्हणून. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चॅनल म्हणजे झे मीडिया पुणे.